हिमांशू, कालचं आणि आत्ता जे आता हे रेग्युलर सेशन्स होतील ना, मी डायरेक्टली YouTubeवरतीच अपलोड केलेले आहेत प्रायव्हेट चॅनलला. लिंक शेअर करतो, ठीक आहे? म्हणजे ना तुम्हाला लॉगिनची गरज पडेल ना डाउनलोड करायची गरज पडेल. ॲक्च्युअली मागे काय होत होतं, की मी कॅटेगरीज केलत्या वेगवेगळ्या, पण तरी पण एकतर ते प्रोसेस व्हायला आणि डाउनलोड व्हायला फार वेळ लागायचा आणि प्रत्येकाला मेल आयडीनी लॉग इन करावं लागायचं. सो आता तशी काही गरज नाहीये. तुम्हाला ती लिंक मी ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करून ठेवतो. क्लिक केलं की डायरेक्ट तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. तिथनं तुम्ही सगळे व्हिडिओज बघू शकता. ठीक आहे. चल. सगळ्यांनी आता म्यूट करा. मी स्टार्ट करतो सेशन म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित ऐकू जाईल. ठीक आहे. जस्ट एक रिवाइज आणि त्यानंतर टू द नेक्स्ट पॉइंट. काल जसं आपण शिकलो की वेबसाईट किंवा आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे जे पेजेस किंवा अकाउंट आहेत, तर हे एक ऑनलाईन प्रेझेन्स किंवा ऑनलाईन स्टोअर फ्रंट म्हणून काम करतात. ठीक आहे. म्हणजे आपल्या व्यवसायाची माहिती इंटरनेटवरती दाखवायचं काम करतात. आपली वेबसाईट आणि सोशल मीडिया पेजेस. तर ते तर गरजेचं आहे. म्हणजे जसं रिअल लाईफमध्ये मी बिझनेस करतोय आणि बिझनेसची मार्केटिंग करतोय. तर त्या बिझनेसचे प्रॉडक्ट किंवा ज्या काही सर्व्हिसेस आहेत, त्या विकण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी मला ज्याप्रमाणे दुकान, शॉप, गोडाऊन, वेअरहाऊस, ऑफिस काहीतरी प्लेसची जशी गरज आहे, त्याच पद्धतीने मी जर इंटरनेटवरती मार्केटिंग करतोय किंवा बिझनेस करतोय, तर मला वेबसाईटची गरज आहे. ठीक आहे. आता काही लोकांच्या बनल्यात, काही लोकांच्या नाही बनल्यात, ज्या आपण बनवणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, की आत्ता आपण काल डिस्कस केलं, की ह्या इंटरनेट रूपी बाजारामध्ये 2 प्लॅटफॉर्म किंवा 2 स्पॉट असे आहेत, की जिकडे खूप जास्त गर्दी असते. तर पहिलं जे प्लॅटफॉर्म आहे ते आहे सर्च इंजिन. ठीक आहे. कदाचित सर्च इंजिन हा वर्ड समजून घ्यायला थोडा अवघड वाटतो. तर तुम्ही Google असं कन्सिडर करू शकता. ठीक आहे. Google हे एक सर्च इंजिन आहे. ठीक आहे. जे लोकांना माहिती शोधून द्यायला आपल्याला मदत करतं. धिस इज फर्स्ट पॉइंट. आणि दुसरी गोष्ट की जगभरातनं लोक इथं सर्च करतात आणि दुसरा प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया. तर सोशल मीडियावरती लोक एकमेकांशी बोलण्यासाठी किंवा माहिती शेअर करण्यासाठी कनेक्ट करतात. हे त्याचे बेसिक ढोबळ बेनिफिट झालेत. पण आपल्यासाठी काय महत्वाचे बिंग अ मार्केटर, इथे मोठ्या प्रमाणात लोक आहेत, युजर्स आहेत आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा एक बिझनेसमन किंवा मार्केटर म्हणून मी बघतो, प्रत्येक ती जागा माझ्यासाठी महत्वाची जिकडं लोक आहेत. ठीक आहे. कारण आपण जाणतो, की एखाद्या ठिकाणी जर लोकच नसेल, तर तिथे मार्केटिंग करून फायदा आहे का? म्हणजे मी कुठेतरी आडबाजूला गेलो, एखाद्या मावळामधलं एखादं किंवा तुमच्या इकडे कोणतं गाव असेल, जिकडे अजिबातच घरं नाही, तिथं होर्डिंग लावून फायदा आहे का? काहीच फायदा नाही. पैसे वाया जातील. कारण होर्डिंग लावायला तर पैसे लागणार आहेत, पण बघणारं कोणी नाही. तेच होर्डिंग मी एखाद्या शहरात मध्यवर्ती भागात लावलं, डेफिनेटली फायदा होणार आहे. का? तर तिथे लोकं आहेत बघण्यासाठी. सो सेम इथंही असंच आहे. आपण बाकी प्लॅटफॉर्म शिकणार आहेत. पण आता आपला फोकस असणार आहे सर्च इंजिन आणि सोशल मीडिया. आणि त्यातल्या त्यात आपलं पहिलं आवडीचं, महत्त्वाचं आणि कामाचं प्लॅटफॉर्म आहे सर्च इंजिन. ठीक आहे. आता आपण त्याबद्दल आधी समजून घेऊयात, की हे प्लॅटफॉर्म काय, कसं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं बिझनेसला लोकांपर्यंत पोहोचायला कसं मदत करतं. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात आधी सर्च इंजिन ही संकल्पना समजून घेऊयात. मग त्यानंतर कळेल की तुम्हाला ते काम कसं करतं. ठीक आहे. तर ते सर्च इंजिन म्हणजे एक असं प्रॉडक्ट किंवा एक असं सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. सर्च इंजिन, आता आपण बेसिक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधला आपल्याला फरक माहिती आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय? ते एखादं ॲप्लिकेशन ज्याचा उपयोग करता येतो, पण त्याला हात लावता येत नाही. आणि हार्डवेअर म्हणजे असा भाग की ज्याला आपण हात लावू शकतो. म्हणजे माऊस झालं, आपलं पेन ड्राईव्ह, कीबोर्ड हे सगळे हार्डवेअर्स आहेत. ज्यांचा आपण हात लावून उपयोग करतो, टच करू शकतो. आणि सॉफ्टवेअर म्हणजे उपयोग करता येतो, दिसतं, पण त्याला हात लावता येत नाही. सो सर्च इंजिन हे एक सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे. आणि हे सॉफ्टवेअर वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवलेले आहेत आणि त्यातली एक पॉप्युलर कंपनी आहे Google. ओके. त्यानंतर Yahoo, Bing या अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्यांनी हे सर्च इंजिन नावाचं सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की प्रत्येक कंपनीने जरी सॉफ्टवेअर बनवलं सेम, तरी फीचर्स सेम असतील असं नाही. कमी जास्त फरक असतो.
म्हणजे आता आपण असं म्हणूयात पेमेंटच्या केसमध्ये Google पे, PhonePe, Paytm, MobiKwik सगळे सॉफ्टवेअर आहे पेमेंट गेटवेज. पण सगळ्यांचं काम तेच आहे, ट्रान्झॅक्शन फॅसिलिटेट करणं. पण प्रत्येकाच्या फंक्शन आणि फीचर्समध्ये फरक आहे. सेम इथंही Google, Yahoo, Bing या कंपन्या आहेत, यांनी हे सर्च इंजिन नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय. त्याचं काम काय लोकांना इंटरनेटवरची माहिती शोधून देणं. पण प्रत्येकाच्या वर्किंगमध्ये, फीचर्स आणि फंक्शनॅलिटीमध्ये डिफरन्स आहे. ओके. आणि याच्यामुळं काय होतं, की पॉप्युलॅरिटी कमी जास्त होते. आता Googleनी स्वतःला एवढं रिसर्च एंड डेव्हलपमेंट केलंय, ते खूप युजर फ्रेंडली झाले. त्या मानाने Yahoo आणि Bing एवढं पॉप्युलर नाहीयेत, कारण त्यांचे एवढे फीचर्स अवेलेबल नाहीयेत. युजर फ्रेंडली नाहीत बेसिकली. ठीक आहे. पण काय आत्ता आपल्याला माहीत नाही, की आपण इंडियात करणार आहोत, की नंतर बाहेर देशात करणार आहेत. त्यामुळे आपण सगळे जे सर्च इंजिन आहेत किंवा बेसिकली हे सॉफ्टवेअर आहेत, कोणत्याही कंपनीने बनवू देत. ठीक आहे. त्याच्यावरती मार्केटिंग कशी करायची, त्याच्या माध्यमातून बिझनेस प्रमोट कसं करायचं हे शिकणार आहोत. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग Google, Yahoo, Bing ह्या कंपन्या आहेत, यांनी सर्च इंजिन बनवलेलं आहे. ओके. नेक्स्ट आता आपण समजून घेऊयात, की हाऊ इट वर्क्स. म्हणजे तुम्हाला असा कधी प्रश्न पडला का, की Google कसं काम करतं? किंवा मी एखादी माहिती Googleला विचारली, कसं तो आणून देतो? किंवा त्याच्याकडे एवढ्या वेबसाईट कुठून येतात? म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता आपण ते समजून घेऊयात. पण सर्च इंजिन किंवा Google कसं काम करतं, हे समजून घ्यायचे, शिकायचंय. तर त्याच्या आधी आपण इंटरनेट ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. आता बेसिकली इंटरनेट आणि Google या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. पण आपण कन्फ्यूज होतो. अरे नाही, मी Googleवरती शोधतोय. Googleवरती नाही शोधत आपण. Google माहिती आणून देतो. आपण ॲक्चुअली शोधतो इंटरनेटवरती. तर इंटरनेट काय? बेसिकली इंटरनेट एक खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. कसं? ते बघूयात आपण. आता जनरली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की अ, एक आपण एक्झाम्पल घेऊयात. सोपं आणि मग थोडं डिफिकल्ट जाऊयात. एखादी लायब्ररी घ्या तुम्ही. ठीक आहे. काय लायब्ररीमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश, जुनी, नवी सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. ठीक आहे. आणि त्या लायब्ररीमध्ये एक लायब्रेरियन असतो, जो आपल्याला पुस्तकं शोधून आणून द्यायचं काम करतो. बरोबर? म्हणजे मी त्याला सांगतो, की "अरे मला वि. सा. खांडेकरांचं पुस्तक हवंय, पु. ल. देशपांडेंचं पुस्तक हवंय." मग तो काय करतो? मला ते पुस्तक आणून देतो. सो या केसमध्ये जी लायब्ररी आहे, ती इंटरनेट आहे, की जिच्याकडे सगळ्या प्रकारची माहिती आहे. आणि जो लायब्ररियन किंवा जो माणूस आहे, जो मला हे पुस्तक आणून देतो, ते सर्च इंजिन आहे. ठीक आहे. त्याचं काम काय फक्त लोकांना काय पाहिजे, त्याला एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलवरती तो बसतो आणि लोकं त्याला विचारतात, "मला हे पुस्तक हवंय." तो ते पुस्तक आणून द्यायचं काम करतो. ठीक आहे. सेम इथंही असं आहे, की इंटरनेट आहे ज्याच्यावरती जगभरातली माहिती आहे. ठीक आहे. खूप माहिती त्याच्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाची. आता ती कशी येते ते तर आपण बघणारच आहोत. फक्त आता एवढं समजून घ्या, इंटरनेट खूप मोठं आहे. खूप म्हणजे खूप. आपण कल्पनाही केली नसेल. एवढं मोठं आहे आणि त्याच्यावरती जगभरातनं खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे. पण ती माहिती काय आहेत ना, बायनरी सिस्टममध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात तुमच्यापैकी जर कोणाला आयडिया असेल किंवा शाळेत शिकलं असेल 11वी-12वीला, तर बायनरी लँग्वेज म्हणजे आहेत ना, बघा आता आपण जेव्हा माणूस आहोत, आपण भाषा बोलतो. मराठी, हिंदी, इंग्लिश आणि आपलं असतं अ, आ, इ, ए-बी-सी-डी वगैरे ह्या आपली लँग्वेज झाली. पण हे सॉफ्टवेअर किंवा टेक्नॉलॉजी आहे ना, बायनरी लँग्वेजमध्ये काम करते. असं 0101 ही त्यांची लँग्वेज आहे. म्हणजे त्यांना केतन हा शब्द मी असा लिहितोय. पण बायनरी लँग्वेजमध्ये म्हणजे कॉम्प्युटरला समजणाऱ्या भाषेमध्ये कदाचित तो असा लिहिलेला असू शकतो. हे. म्हणजे जेव्हा लक्षात घ्या हे एक कन्व्हर्जन आहे हां, की मी जेव्हा सांगतो की केतन, तर त्याला केतन हा शब्दच समजत नाही. मग एक मध्ये एक प्लॅटफॉर्म आहे ते केतनला या नंबरमध्ये कन्व्हर्ट करतं. मग त्या ह्याला कळतं की अरे अच्छा ह्याला ही माहिती हवी आहे. सो त्याच्यामुळे थोडक्यात सांगायचं काय पॉइंट आहे माझा इथे एवढाच आहे, की इंटरनेटवरती जी माहिती आहे, पण ती सगळी या बायनरी फॉर्मॅटमध्ये आहे. तर ती एका नॉर्मल युजरला कळणार नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्टली म्हटलं इंटरनेट ॲक्सेस करायचं, तर ते शक्य होणार नाही. आपल्याला कोणीतरी मेडिएटर ब्रोकर हवा आहे, जो आपल्याला ही माहिती आणून देऊ शकतो. यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल बघूयात, की तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात गेलात दिल्ली, बेंगलोरमध्ये आणि असं अझ्युम करा, की तेव्हा इंटरनेट नाहीये. सो तुम्हाला ऑनलाईन घर नाही शोधता येणार. ठीक आहे. इंटरनेट नाहीये, ऑनलाईन घर शोधता येत नाही, पण तुम्हाला घर तर हवंय. तर पुण्या-मुंबईसारख्या शहरामध्ये विदाऊट इंटरनेट तुम्हाला घर मिळेल का रे? अजिबात मिळणार नाही. स्वतःहून. ठीक आहे. का तर खूप मोठं शहर आहे आणि तुम्हाला माहीत पण नाही, की कुठे फ्लॅट रेंटने अवेलेबल आहेत,
रेंट किती आहेत, काय फॅसिलिटी काहीच माहीत नाही. मग त्यावेळेला तुम्हाला कोण मदत करेल? ब्रोकर, रिअल इस्टेट ब्रोकर. ज्याच्यापर्यंत तुम्ही जाल, त्याला सांगाल की तुम्हाला फ्लॅट कुठं आणि कसा फ्लॅट हवा आहे. मग तो तुम्हाला काही ऑप्शन्स देईल आणि मग तुम्ही ऑप्शन मधनं एक चूज कराल. म्हणजे हे जसं मेकॅनिझम आहे ना, तसंच काम करतं, की इंटरनेट खूप मोठं आहे. त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे, पण ती युजर किंवा माणसाला न समजणाऱ्या भाषेमध्ये. पण मला जर ती ॲक्सेस करायची, तर मला कोणाची तरी मदत लागेल. ठीक आहे. हे या कंपन्यांनी हेरलं. कोणत्या कंपन्यांनी? Google, Yahoo, Bing आणि त्यांनी मग एक असं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, जे ती इंटरनेटवरची माहिती शोधून आणून ह्युमन रीडेबल फॉर्मॅटमध्ये आणून देईल आणि त्याच प्लॅटफॉर्मला सर्च इंजिन असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे आता या सर्च इंजिन प्लॅटफॉर्मचं काम काय आहे, की मी माणसाला समजणाऱ्या भाषेमध्ये कमांड दिली, डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे. पण आता माझी भाषा तर इंटरनेटला नाही समजत. मग तो काय करतो, बायनरी भाषेमध्ये माझी कन्व्हर्ट करतो क्वेरी. ती इंटरनेटवरती टाकतो. मग तिथं कळतं, की अच्छा याच्याशी रिलेटेड कोणती वेबसाईट आहे. मग ती समजतो बायनरी भाषेमध्ये आणि परत मला दाखवताना तो ती ह्युमन रीडेबल लँग्वेजमध्ये दाखवतो. म्हणजे कसं होतं, इथे छोटीशी मी प्रोसेस तुम्हाला दाखवतो. बघा, मी टाकलं इथे, हे प्लॅटफॉर्म आहे सर्च इंजिन. ओके. या सर्च इंजिनवरती मी टाकलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. हे यांनी समजून घेतलं, की मी काय टाकलंय. पण ही भाषा इंटरनेटला नाही समजत. मग त्यांनी काय केलं, ती क्वेरी बायनरी लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट केली, म्हणजे 0101च्या लँग्वेजमध्ये. ठीक आहे. आता ती इंटरनेटला समजली, की अच्छा कोणीतरी युजर आहे, पुण्यात बसलेला आहे, त्याला ह्याच्याबद्दल माहिती हवी आहे. मग इंटरनेटने काय केली, ती माहिती प्रोव्हाईड केली. पण अगेन आता इंटरनेटने कशामध्ये प्रोव्हाईड केली ती माहिती? बायनरी लँग्वेजमध्ये, जी की मला समजणार नाहीये, म्हणजे वेगळी भाषा आहे. मग सर्च इंजिनने परत काय केलं, ती माहिती ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केली आणि ती मला एका पेजवरती दाखवली. त्या पेजला म्हटलं जातं SERP आणि इथं आपल्याला काय मग त्या सगळ्या वेबसाईट्स दिसतात आणि मग आपण त्या वेबसाईटवरती क्लिक करतो. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा Googleला सर्च करता, तुम्हाला वाटतं, "अरे, किती सिंपल, छान आहे." मी टाइप केलं की विदिन अ सेकंड रिझल्ट येतो. पण तो रिझल्ट येण्यासाठी ही जी प्रोसेस होती, ती अशी होती. ठीक आहे. म्हणजे आपण एका भाषेत सांगितलं, मग तो मधला दुभाषी आहे, त्याने ते पलीकडच्याला सांगितलं, मग त्याने त्याचं उत्तर दिलं. मग ते परत कन्व्हर्ट करून आपण दिलं. म्हणजे जे ट्रान्सलेटर आपण म्हणतो ना, त्या पद्धतीने इथे काम होतं. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे सर्च इंजिन काम करतंय. आता याला काय फायदा? हे का करून देतंय? ते नंतर बिझनेस मॉडेल या टॉपिकमध्ये आपण शिकूयात, की यांचा काय फायदा आहे? Googleचा, Yahoo, Bing हा फुकटमध्ये लोकांची का मदत करतोय? का त्यांना तो माहिती आणून देतो? हे आपण बघणार आहे. पण आता एवढं समजून घ्या, सर्च इंजिन हे जे प्लॅटफॉर्म आहे, याचं काम आहे लोकांना इंटरनेटवरची माहिती आणून देणं. सो मी इथे लिहितो खाली, सर्च इंजिन इज a software that helps to find information from internet in human readable language. हे याचं काम आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल, की सर्च इंजिनची का गरज? ठीक आहे. किंवा या कंपन्यांनी का डेव्हलप केलं? तर त्याचं कारण सांगतो. कसं होतं ना, की इंटरनेट हे जी काही गोष्ट आहे, तर हे खूप मोठं आहे. ठीक आहे आणि ते कुणाच्या मालकीचं नाहीये. आता लक्षात घ्या, आपण Google ड्राईव्ह वापरतो, राइट? Gmail सोबत आपल्याला मिळते किंवा अजून काही असेल. तर जी ड्राईव्ह आहे ती Googleच्या मालकीची आहे. त्यामुळे ते कोणीतरी मॅनेज करतं. ठीक आहे आणि मॅनेज करणारा आहे त्याच्यामुळे तो डेटा व्यवस्थित तिथं ऑर्गनाइज करून ठेवला जातो. म्हणजे तुम्ही आज तुमच्या ड्राईव्हला जा. तुम्ही कोणती फाईल अपलोड केली असेल तरी तुम्हाला पटकन मिळते. शिवाय तुमच्याशिवाय तुमची ड्राईव्ह कोणी नाही ॲक्सेस करू शकत. म्हणजे व्यवस्थित प्रत्येकाचं सॉर्ट करून ठेवलेलं आहे. तुमची ड्राईव्ह वेगळी, माझी ड्राईव्ह वेगळी, हिमांशूची ड्राईव्ह वेगळी आणि प्रत्येकाचा डेटा त्याच्या त्याच्या अकाउंटमध्ये स्टोअर करून ठेवलेला. का? तर कोणीतरी ते ओन करतंय, कोणाची तरी मालकी आहे. पण तेच जर आता इंटरनेटच्या केसमध्ये होतं, काय होतं ना, ते कुणाच्या मालकीचं नाहीये. त्यामुळे इथं जी काही इन्फॉर्मेशन अपलोड होते, ती मग अपलोडेड इन्फॉर्मेशन सॉर्ट ऑर्गनाइज करून नाही ठेवली जात. सगळी मिक्स मॅच होती आणि मिक्स मॅच झाल्यामुळे ती तिला शोधणं किंवा ती परत मिळवणं अवघड होऊन जातं. म्हणजे यासाठी मी सिंपल सोपं कंपॅरिझन देतो.
पब्लिक लायब्ररी आणि प्रायव्हेट लायब्ररी. ठीक आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहेत, की पब्लिक लायब्ररी कुणाच्या मालकीचं नाही. त्याच्यामुळे तिथं लायब्ररियन नाहीये कदाचित. कोणी मॅनेज करणारं नाही. लोकं येतात, पुस्तकं नेतात आणि वाचून झालं की कसे परत फेकून देतात. त्याच्यामुळे मोठाच्या मोठा ढीग झालाय. ठीक आहे. तर या ढिगातनं दुसऱ्या वाचणाऱ्याला पुस्तक शोधणं सोपं होईल का? नाही. खूप अवघड राहील पुस्तक शोधणं. का? तर कोणी मॅनेजच करत नाही. राइट? पण त्याच उलट प्रायव्हेट लायब्ररी जिकडे आपण मंथली फीस पे करतो. त्याचा विचार केला तर इथे काय होतं, पुस्तक का पटकन मिळतं? तर पहिली गोष्ट ती कोणाच्यातरी मालकीची आहे. त्यामुळं पुस्तकं जेव्हा कोणी वाचून आणून टाकतं, तेव्हा तिथला जो माणूस आहे किंवा ती कंपनी, ती पुस्तकं परत शेल्फमध्ये, कपाटांमध्ये ऑर्गनाइज करून ठेवते. याने काय होतं, की नेक्स्ट टाईम जेव्हा दुसरा युजर येतो आणि ते पुस्तक मागतो, तर ऑर्गनाइज केलेलं असल्यामुळे त्या लायब्ररियनला ते शोधून देणं सोपं होतं. सो इंटरनेटच्या केसमध्ये खूप वर्ष हा प्रॉब्लेम होता, की ती माहिती मिळत नव्हती. का तर ती अनऑर्गनाइज्ड फॉर्मॅटमध्ये होती. मग Google सारख्या कंपन्यांनी याचा स्टडी केला आणि विचार केला, की अरे नाही, आपण लोकांना मदत करायच्या निमित्ताने नंतर पैसा कमवू शकतो. म्हणजे ज्या पण मोठ्या झालेल्या कंपन्या आहेत ना, त्यांनी काय केलं, सगळ्यात आधी सोंग आणलं, की आपण लोकांची फुकटात मदत करूयात आणि मग त्या मदतीच्या नावाखाली पैसा कमवला. हेच त्यांचे बिझनेस मॉडेल आहे प्रत्येक कंपनीचं. लक्षात घ्या, जी कंपनी फ्री देते ना, तिचा हेतू नंतर खूप वेगळा असतो. ते खूप पैसे कमवतात. कसं ते मी बिझनेस मॉडेलमध्ये सांगेन. सो Googleने हे आयडेंटिफाय केलं, की नाही आपण एक असं प्लॅटफॉर्म डेव्हलप करूयात, ज्याला सर्च इंजिन म्हणून नाव देऊयात. ठीक आहे. हे प्लॅटफॉर्म काय करेल, इंटरनेटवरची माहिती गोळा करेल, तिला ऑर्गनाइज करेल, सॉर्ट करेल आणि सेव्ह करून ठेवेल. आणि नंतर जेव्हा एखादा युजर ही माहिती मागेल, तेव्हा आपण त्याला ती माहिती देऊयात. सो अशा पद्धतीने ही सिस्टम डेव्हलप केली गेली. ठीक आहे. सो आता हे कसं होतं काम बघा, की हाऊ इट वर्क्स. ठीक आहे. फर्स्ट आहे इंटरनेट. इकडे खूप सारी माहिती आहे. त्याला आपण असं म्हणूयात ओपन सोर्स डेटा सेंटर. म्हणजे माहिती तर सेव्ह होते, पण ती ऑर्गनाइज नाही. ओपन सोर्स म्हणजे कुणी या, आओ जाओ घर तुम्हार. तुम्ही हवं ते येऊन फेकू शकता. म्हणजे इथं अपलोड करणं सोपं आहे. म्हणजे तुम्ही उद्या जा आणि एखादी YouTubeला व्हिडिओ अपलोड करा, Facebookला फोटो अपलोड करा. अल्टिमेटली सगळं इंटरनेटवरतीच जातं. ठीक आहे. सो इथे अपलोड इज ईझी. बेशक. बट तुम्हाला डाउनलोड नाही करता इज नियर टू इम्पॉसिबल. का जसं मी सांगितलं, की एक खूप मोठा ढिगारा आहे आणि त्या ढिगाऱ्यात मी सुई फेकली. फेकणी सुई सोप्पं आहे मला. पण त्या ढिगाऱ्यातनं, मातीच्या ढिगाऱ्यातनं ती सुई किंवा तो मणी निवडणं खूप अवघड आहे. का? तर अगेन त्याला कोणी मॅनेज करत नाही, निवडून ठेवत नाही त्याच्यामुळे. ठीक आहे. मग याच्यावरती पर्याय काय आला? सर्च इंजिन. आता सर्च इंजिन कसं काम करतं ते सांगतो. लक्ष देऊन ऐका आणि बघा. ठीक आहे. तर सर्च इंजिनने काय केली, एक सिस्टम डेव्हलप केली. ठीक आहे. आता त्यांना माहीत होतं बाबा इंटरनेट ओपन सोर्स आहे. त्याच्यामुळे मला तिथं स्टोरेजला असं सॉर्टिंग करायला जागा वगैरे काही मिळणार नाही. मग त्यांनी काय केलं, स्वतःचे डेटा सेंटर चालू केले. ज्यांना सर्व्हर असं नाव दिलं. ठीक आहे. बघा, सर्व्हर कुणाचे आहेत? इंटरनेटचे आहेत का? तर नाही. सर्च इंजिनची जी कंपनी आहे तिने सर्व्हर बनवले. इथं काय केलं जातं, जी काही इंटरनेटवरतून माहिती गोळा केली जाते. ठीक आहे. इन्फॉर्मेशन collected from internet is stored in organized manner on servers. म्हणजे Googleचे सर्व्हर्स आहेत. ठीक आहे. डेटा सेंटर जिकडे ही माहिती केली. पण हे कुठे फिजिकली नाही केले जात. हे सगळं वरती ज्याला आपण बघा तुम्ही गोंडस नाव ऐकलं असेल. क्लाउड स्टोरेज, क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? हे सगळं रिलेटेड आहेत या डेटा सेंटरशी. ठीक आहे. आता आपलं जे आपण Google ड्राईव्ह म्हणतो, हे सुद्धा क्लाउड स्टोरेज आहे. फक्त ते वेगळं पडतं, पण क्लाउड स्टोरेज. ढगात माहिती सेव्ह होते. ऑफलाईन स्टोरेज कोणती? तुमचं मेमरी कार्ड, तुमचं पेन ड्राईव्ह, तुमच्या फोनची इंटर्नल मेमरी हे ऑफलाईन आहेत. ठीक आहे. पाऊस पडला किंवा काय व्हायरस गेला, काय झालं, हे सगळं करप्ट होऊ शकतं. फोन पाण्यात पडला, गेली सगळी मेमरी. पण क्लाउड स्टोरेज कशानेच म्हणजे गरमी येऊ दे, पाऊस येऊ दे, भूकंप येऊ दे, कशानेच अफेक्टेड होत नाही. ठीक आहे. सो सर्व्हर म्हणजे काय? कपाट आहेत जिकडे ही माहिती स्टोअर केलेली आहे. दुसरं आहे क्रॉलर किंवा यांना बॉट्स असं म्हटलं जातं. तर क्रॉलर्स किंवा बॉट्स म्हणजे काय आहेत? एक अशा एंटिटी किंवा तुम्ही आत्ता सध्या त्यांना व्यक्ती समजा किंवा मी सोप्या भाषेत सांगतो एक्झिक्युटिव्हज ऑफ सर्च इंजिन्स. यांचं काम काय आहे? यांना 2 कामं दिलेली आहेत. पहिलं काम आहे, की ह्यांनी इंटरनेटवरती जायचं, दररोज जायचं
आणि वेगवेगळ्या वेबसाईटवरची माहिती गोळा करून आणायची. ती माहिती सॉर्ट, ऑर्गनाइज करायची आणि सर्व्हरवरती सेव्ह करायची. हे एक काम. आणि दुसरं काम, की लोकं जेव्हा सर्च करतात Googleवरती, की बाबा मला क्लासेसबद्दल माहिती हवी मोबाईलबद्दल. तर लोकांनी सर्च केलेली क्वेरी घेऊन परत सर्व्हरवरती जायचं आणि त्यांच्याशी मिळती-जुळती माहिती सर्व्हरमध्ये आहेत का? ती असेल तर ती माहिती घेऊन युजरला दाखवायची. म्हणजे 2 कामं असतात यांना. सेम लायब्ररियन कन्सिडर करा. रिकाम्या वेळामध्ये पुस्तकं ऑर्गनाइज करून ठेवणं आणि जेव्हा वाचक येतील, तेव्हा त्यांना विचारणं, की कोणतं पुस्तक हवंय आणि ते पुस्तक आणून देणं. हे काम जसं लायब्ररियनला आहेत, तसंच इथं क्रॉलर किंवा बॉट्स ह्या ज्या काही एंटिटी आहेत, व्यक्ती किंवा जे कोणी आहेत, तर त्यांना काम काय आहेत, की रिकाम्या वेळामध्ये इंटरनेटवरती जायचं, वेगवेगळ्या वेबसाईट्स व्हिजिट करायच्या. ठीक आहे. त्या व्हिजिट केलेल्या वेबसाईटचा डेटा कलेक्ट करायचा आणि तो डेटा सर्व्हरवरती सेव्ह करायचा. हे पहिलं काम. आणि दुसरं काम, की आता लोकांनी जेव्हा विचारलं, की मला XYZ माहिती हवी आहे. मग त्यांना जी माहिती हवी आहे, ती माहिती आपल्या सर्व्हरवरती आहे का? असेल, तर ती माहिती लोकांना दाखवायची. हे काम आहे क्रॉलर्स आणि बॉट्सचं. बरं, आता हे अगेन कसं काम करतात बघा. पहिलं एक इथं 3 टर्म आहेत रिलेटेड टू क्रॉलर. पहिली टर्म आहे क्रॉलिंग. क्रॉलिंगचा अर्थ होतो, हे जे काही क्रॉलर्स किंवा बॉट आहेत, अ प्रोसेस ऑफ visiting internet and websites on internet is called as crawling. म्हणजे तुम्ही जाता ना फेरफटका मारायला किंवा कुठेही कामानिमित्त तुम्ही जे बाहेर पडता, जी प्रोसेस आहे तुमची फिरण्याची, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं क्रॉलिंग. सो या प्रोसेसमध्ये काय आहेत, याचे जे क्रॉलर्स किंवा बॉट्स आहेत, ते इंटरनेट व्हिजिट करतात, वेबसाईट व्हिजिट करतात. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे इंडेक्सिंग. इंडेक्सिंगचा अर्थ काय आहे, की जी काय म्हणतात, व्हिजिट केल्यानंतर वेबसाईट ऑन इंटरनेट फॉर डेटा कलेक्शन, नाही फुकट, सॉरी, फुकट फेरफटका नाही, कामानिमित्त मारलेले फेरफटका. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्यासोबत सागर आहेत. सागर एखाद्या ठिकाणी गेलाय. काय म्हणता सागर तुम्ही व्हिजिटला, डॉक्युमेंट कलेक्शनला जाता त्याला काय म्हणता तुम्ही? त्याला काहीतरी वर्ड आहे ना, तुम्ही वापरता काहीतरी आय थिंक. व्हिजिट हा शब्द वापरता का तुम्ही? हां, म्हणजे तुम्ही म्हणता ना, पी-डीला व्हिजिट करायचंय कस्टमरला, की जाताना मग तुम्हाला दिलेलं असतं, की बाबा आज या क्लायंटकडे यायचं, त्या क्लायंटकडे जायचं. जाता आणि तुम्ही त्याचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करून आणता, बरोबर? जी प्रोसेस आहे, सेम इंटरनेट असंच करतं क्रॉलर, की त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती जातं आणि तिथली त्या वेबसाईटवरती काय-काय माहिती आहे, म्हणजे कोणत्या विषयाबद्दलची माहिती आहे, ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून आणतं. त्याला क्रॉलिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंडेक्सिंग. आता मी सपोजली तुला डॉक्युमेंट दिलेत किंवा कोणी डॉक्युमेंट दिलेत, तर गरजेचं नाही ना सगळं मी तुला सिक्वेन्स वाईजच देईल. कधी बाबा हे खाली असेल, वर असेल, एखादी सॉफ्ट कॉपी असेल, एखादी हार्ड कॉपी असेल, कशाचं झेरॉक्स मारायचं असेल. मग तू काय करतो, हे सगळं एकत्रित करतो. झेरॉक्स काढतो, त्याच्यानंतर मग सॉफ्ट कॉपी असेल तर प्रिंट काढतो. डॉक्युमेंट वर खाली असेल तर ते बरोबर तुमची चेकलिस्ट प्रमाणे तू अलाइन करून एक बंच बनवतो. बरोबर? जे एक फॉर्मॅटमध्ये आणि मग ते प्रोसेसिंगला पुढच्या डिपार्टमेंटला देतो. नाही, हा जो कलेक्ट केलेला डेटा आहे, तो काही एका वेबसाईटवरतून कलेक्ट नाही करत. जेव्हा ते व्हिजिटला जातात, तेव्हा ते 100 वेबसाईटवरती जातात. मग ते जाऊन आल्यानंतर ते काय करतात, हा सगळा डेटा सॉर्ट करतात, ॲनलाईज करतात, वेगवेगळा करतात आणि ठराविक कप्प्यांमध्ये सेट करून ठेवतात. म्हणजे आज त्यांनी 100 वेबसाईट व्हिजिट केल्या. 20 एज्युकेशनच्या होत्या, 10 स्टॉक मार्केटच्या होत्या, 10 हॉटेलच्या होत्या. हे जेव्हा गोळा करतात, तेव्हा ते बघत नाही, रँडम व्हिजिट करतात. पण आल्यानंतर मग ते स्क्रुटिनी करतात, की बाबा हां, मग ह्या एज्युकेशनच्या वेबसाईट आहेत, या हॉटेलच्या आहेत, या रिअल इस्टेटच्या आहेत असं. आणि ते त्यांच्या सर्व्हरवरती सेव्ह करतात. सो इंडेक्सिंग इट इज अ प्रोसेस ऑफ सॉर्टिंग, analyzing and filtering data, कलेक्टेड डेटा म्हणून.
रॅन्डम डेटाचं नाही, कलेक्टेड डेटा. बिफोर स्टोरिंग इट ऑन सर्व्हर्स. ठीक आहे. आणि लास्ट आहे रँकिंग. ठीक आहे. आता रँकिंगचा अर्थ काय, की जेव्हा आता तुम्हीही जेव्हा डॉक्युमेंट कलेक्ट करता किंवा जेव्हा तुम्ही तुमच्याकडे लीड्स येतात, तेव्हा आपण सॉर्ट करतो ना, की बाबा हां, हिचं सगळं फायनल बोलणं झालं, डॉक्युमेंट कलेक्ट करायचं. दुसऱ्याचं बाबा पी-डी करायची किंवा एखाद्याचं आम्हाला त्याच्याशी प्रायमरी भेटायला जायचं, एकाला कॉल करायचा. म्हणजे हे आपण ज्या माझ्याकडे 100 इन्क्वायरीज आल्यात, त्यांचं आपण सॉर्टिंग करून ठेवतो प्रायोरिटी वाईज. कोणती लगेच क्लोज होईल, कोणाचे डॉक्युमेंट पेंडिंग आहेत, कोणाशी फोनवर बोलायचं आहे, कोणाला डॉक्युमेंट मागवायचे. सेम आता इथं त्यांनी काय केलं, डेटा सगळा कलेक्ट केला, फिल्टर पण केला. आता तो त्याला त्याच्या गाईडलाईन किंवा त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्याला तो अरेंज करून ठेवतो. जसं आपण म्हणतो ना, की पुस्तक आहे किंवा आपली कपडे जी दररोज वापरायची आहेत ती वरती आहेत. जी ऑफिसला जायची आहेत ती मधल्या कप्प्यात आहे आणि जी कधीतरी लग्नाला वापरायची ती खाली किंवा बॅगेत ठेवलेली आहेत. सो हे रँकिंग करून ठेवलेलं आहे. जसं जी गोष्ट लागणार आहेत किंवा घरातली भांडी असतात आपल्या घरात, जी दररोज लागतात ती हातापाशी असतात. चहा पावडर, साखर, मीठ, मिरची. ठीक आहे. ज्या गोष्टी एकदा लागणार आहेत त्या थोड्या जवळ आणि ज्या कधीतरी लागणार आहेत त्या वरती ठेवलेल्या असतात. सो Google सुद्धा काय करतो, की ज्या वेबसाईट आहेत, तर त्या ठराविक क्रायटेरियावरती रँक करतो, की आता त्यांनी हॉटेलमधल्या 10 वेबसाईट गोळा करून आणल्यात आहेत. ठीक आहे. त्याच्याकडे मांडणी आहेत. तर एकाच कप्प्यामध्ये तो 10 वेबसाईट नाही ठेवू शकत. एकाच वेबसाईटला वरती म्हणजे एका-एका कप्प्यात एक-एकच वेबसाईट ठेवू शकतो. मग तो काहीतरी क्रायटेरिया सेट करतो. क्रायटेरिया काय आहेत तर नंतर बघू. पण तो ठरवतो हां, ही वेबसाईट पहिल्या नंबरला, ही वेबसाईट दुसऱ्या नंबरला, ही वेबसाईट तिसऱ्या नंबरला, ही चौथ्या. सो असं तो सेट करून ठेवतो 1, 2, 3, 4. ठीक आहे. सो ही जी प्रोसेस आहेत ज्या कलेक्टेड वेबसाईट किंवा त्यांचा डेटा एका सिक्वेन्समध्ये अरेंज करून ठेवणं त्याला रँकिंग असं म्हणतात. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. नंतर सांगतो मी कसं. सो इट इज a process of arranging websites in a sequence on servers. ठीक आहे. सो बघा आता त्याने काय केलंय त्या क्रॉलरनी, कसं तो ती प्रोसेस करतोय. म्हणजे त्याच्या ज्या सर्व्हर आपल्याला जी माहिती मिळते, ती माहिती असते सर्व्हर नावाच्या प्लॅटफॉर्मवरती. ओके. बरं ती माहिती त्या सर्व्हरपर्यंत कशी पोहोचते? तर हे क्रॉलर्स पोहोचवतात. आणि कसे पोहोचवतात? तर या 3 टप्प्यामध्ये. जातात, माहिती गोळा करतात, सॉर्ट करतात आणि मग तिला वेगवेगळी अरेंज करून ठेवतात. म्हणजे यासाठी एकदम सोपं एक्झाम्पल ॲक्चुअली ते मी फिमेल असेल बॅचमध्ये तर देतो, पण आज तुम्हालाही सांगतो म्हणजे एकदम क्लिअर कळेल. ठीक आहे. मला फ्रिजमध्ये एखादी गोष्ट कशी मिळते? एकदम सिंपल आहे. आई किंवा बायको बाजारात जाते, भाज्या सगळ्या एका पिशवीत घेऊन येते. दॅट इज क्रॉलिंग. गेली मार्केटमध्ये भाज्या घेऊन आली. इंडेक्सिंग म्हणजे निवडानिवड केली, की टोमॅटो, वांगी खालच्या भांड्यामध्ये, पालेभाजी आहे ती मधल्या कप्प्यात किंवा अजून आईस्क्रीम वगैरे असेल तर वरच्या कप्प्यात. ठीक आहे. सो निवडानिवडीचं काम इज इंडेक्सिंग. आणि रँकिंग म्हणजे आता तिने ठेवलंय, की लिंबू दरवाजामध्ये, अंडी दरवाजामध्ये किंवा मग काही कोल्ड ड्रिंक आहे, सॉस आहेत दरवाजात, वांगी, टोमॅटो खाली, मध्ये पालेभाज्या, वरती आईस्क्रीम. सो ही जी प्रोसेस आहे अरेंज करून ठेवायची त्याला रँकिंग असं म्हणतात. याने काय होतं, की आता जेव्हा मी किंवा कोणीही फ्रिजमध्ये गेलं, तर मला कोणतीही गोष्ट हवी असेल तर पटकन कळेल, अरे मला आईस्क्रीम हवी फ्रीजरमध्ये मिळेल, लिंबू हवंय दरवाजात मिळेल. म्हणजे थोडक्यात काय झालं, जे काम त्या क्रॉलरनी केलं, ठीक आहे. त्याच्यामुळे जो युजर आहे, जो शोधणार आहे, त्याला ती माहिती पटकन मिळाली. जर तो नसता तर ही माहिती पटकन मिळाली नसते. ठीक आहे. आता ही झाली फर्स्ट हाल्फ प्रोसेस, की कोणती, की इंटरनेटवरची इन्फॉर्मेशन सर्व्हरपर्यंत आली आता. आता नेक्स्ट प्रोसेस आहे ती माहिती आपल्यापर्यंत कशी पोहोचते. ठीक आहे. आता हे जे काही सर्च इंजिन्स आहेत, यांनी आपल्या याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म डेव्हलप केलाय आपल्या मदतीसाठी आणि त्याला ब्राउझर असं म्हटलं जातं. म्हणजे आत्ता आपण जे वापरतोय किंवा तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दिसेल, Google Chrome हे ब्राउझर आहे. Mozilla Firefox हे ब्राउझर आहे. Microsoft Edge हे एक ब्राउझर आहे. लक्षात घ्या, गल्लत नाही होऊन द्यायची.
ब्राउझर आणि सर्च इंजिन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सी इथे मी सांगतो तुम्हाला, म्हणजे क्लिअर होईल. आत्ता कॉमन ब्राउझर कोणते वापरतो आपण? क्रोम, मॉझिला, फायरफॉक्स, अजून सफारी. आणि सगळ्यांना आठवत असेल, आता सगळे बऱ्यापैकी मोठे आहेत, जेव्हा जेव्हा मोबाईल नवीन आले, सॅमसंगचे फोन होते किंवा नोकियाचे, तर एक ओपेरा, माहित आहे ना? ओपेराच नाव होतं आय थिंक. रेड कलरचा असायचं आय थिंक. ओपेरा मिनी. हा, हे काय ब्राउझर आहेत. यांचं काम काय आहे? सर्च इंजिनवरची माहिती आपल्याला रिडेबल फॉर्मॅटमध्ये दाखवणं. हे झाले ब्राउझर. म्हणजे एक टेबल पकडा, जो नाही का आपण लायब्ररी मधला म्हटलं, की जिथे तुम्ही जाऊन सांगताय मला हे पुस्तक हवंय, विसा खांडेकरांची पुस्तकं दाखवा. मग तो 10 पुस्तकं घेऊन येतो आणि त्या टेबलला ठेवतो आणि सांगतो, यातली घ्या कोणतं पण एक पुस्तक किंवा एक पेक्षा जास्त घ्या. सो तो डेस्क आहे, तिकडे जे कम्युनिकेशन होतं त्याला ब्राउझर म्हटलं जातं. आणि सर्च इंजिन कोणते आहेत? तर पहिलं गुगल, याहू, बिंग, त्याच्यानंतर आता डक डक गो नावाचं सुद्धा एक आहे, पण आपल्याला हे माहित नाही. आपल्याला 3 माहित आहेत. याहू आपण पूर्वी वापरायचो, राईट? त्यानंतर बिंग, जेव्हा तुम्ही बघा इथे मी ओपन करतो, एज हे ओपन करताना हे ब्राउझर, सी हे जे आहे ना, हे मायक्रोसॉफ्ट बिंग हे एक सर्च इंजिन आहे. तुम्ही इकडेही माहिती शोधू शकता, असं नाही की माहिती शोधता नाही आलं आपल्याला. त्या पद्धतीने याहू सुद्धा आहे. सो लक्षात घ्या, सर्च इंजिनचं काम आहे माहिती आणून देणं आणि ब्राउझरचं काम आहे ती माहिती तुम्हाला दाखवणं. ठीक आहे. अजून एक यासाठी सोपं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. सर्च इंजिन म्हणजे कपड्याच्या दुकानातला तो माणूस जो स्टॉक आल्यानंतर तो स्टॉक वेगवेगळा करून कपाटात रचून सुद्धा ठेवतो आणि कस्टमरने मागवल्यानंतर त्याला दाखवतो सुद्धा. आणि ब्राउझर म्हणजे त्याच्या समोरचं टेबल आहे, जिथे जाऊन आपण उभा राहतो आणि सांगतो, कॉटनचे शर्ट दाखव, टी शर्ट दाखव किंवा फॉर्मल पॅन्ट दाखव त्या टेबलवरती. आणि तो सुद्धा मग विचारतो, साईज काय आहे, कोणत्या कलरमध्ये हवंय, कसं काय. आपण सांगतो, मग तो काय करतो, 10 ऑप्शन आणून त्या टेबलवरती आणून टाकतो. सो ते जे प्लॅटफॉर्म आहे त्याला म्हटलं जातं ब्राउझर. ब्राउझरचं काम इतकंच आहे, की सर्च इंजिनने शोधून आणलेली माहिती आपल्याला ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून दाखवतो, सो दॅट आपल्याला ती रीड करता येतं. 3 गोष्टी क्लिअर झाल्या सगळ्यांना? ब्राउझर, सर्च इंजिन आणि इंटरनेट. ठीक आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे खूप छान पद्धतीने काम करतं. जसं पुढे जाऊन आपण तसं तुम्ही बघा. आता हे तर आपण बेसिक समजून घेतलं, की चला की Google कसं काम करतं. म्हणजे आजचं सेशन झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की बाबा Google किती उटारेटा करतो, कशी माहिती आणतो, का करतो, कसं करतो. पण थोडक्यात इंटरनेटवरची माहिती मला Googleमुळे वाचायला मिळते. कदाचित Google सारखे प्लॅटफॉर्म्स नसते, तर मला ही माहिती नसते वाचता आली. अवघड झालं असतं मला ती माहिती वाचणं. पण चला, थँक्स टू म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा त्याच्यामुळे तसं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं गेलं, ज्याने मला ते रीडेबल फॉर्मॅटमध्ये वापरून दिलं. आता आपण बघूयात, की याचा एक बिझनेसमन किंवा मार्केटर म्हणून काय फायदा. आता आपण जनरल फक्त माहिती घेतली, की काय आहेत सर्च इंजिन, ब्राउझर. आता आपण समजून घेऊयात, की आपल्याला जर याच्यावरती मार्केटिंग करायची आहे, तर आपण ती कशा पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. आता थोडासा तो ॲस्पेक्ट समजून घेऊयात. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण वेबसाईट बनवली, ओके, आणि वेबसाईटवरती आपण आपल्या बिझनेसची इन्फॉर्मेशन टाकली. जी काही इन्फॉर्मेशन, तुमचे प्रॉडक्ट सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल टेक्स्ट कंटेंट लिहिलाय किंवा तुम्ही काही फोटोज टाकले, तुम्ही काही व्हिडिओ अपलोड केले, सगळं केलं. पण अल्टिमेटली ही वेबसाईट कुठे गेली? इंटरनेटवरती. ठीक आहे. आता लक्षात घ्या, माझी वेबसाईट अगेन इंटरनेटवरती गेली. मी कंटेंट टाकतोय, मगाशी सांगितलं अपलोड सोपं आहेत. पण ही वेबसाईट युजरला शोधणं फार डिफिकल्ट आहे. डायरेक्टली त्यांना ती वेबसाईट मिळणारच नाहीत. म्हणजे थोडक्यात त्यांना माझ्या वेबसाईटवरची माहिती वाचताच येणार नाही. ठीक आहे. आता का वाचता येते तर ते सांगतो, की जेव्हा माझी वेबसाईट इंटरनेटवरती जाते, तेव्हा या इंटरनेटवरती सर्च इंजिनचे क्रॉलर्स जातात, म्हणजे Googleचे क्रॉलर्स जातात. ते बाकी अनेक वेबसाईट प्रमाणे माझ्या वेबसाईटवरती येतात. मग माझ्या वेबसाईटवरची माहिती वाचतात, की बाबा काय वेबसाईटचं नाव आहे, त्यांचा ॲड्रेस काय, काय सर्व्हिसेस देतात, सगळं ते क्रॉलर वाचतात. ठीक आहे. वाचून आपल्याबद्दल एक शॉर्ट समरी बनवतात. अच्छा, इंडियन डिजिटल मार्केटर वेबसाईट ही ट्रेनिंग प्रोव्हाईड करते. कशाचं ट्रेनिंग?
डिजिटल मार्केटिंगचं. एवढी शॉर्ट नोट बनवून माझ्या वेबसाईटबद्दल ठेवतात. आणि जेव्हा माझी वेबसाईट त्यांच्या सर्व्हरमध्ये, डेटाबेसमध्ये सेव्ह केली जाते, तेव्हा त्याला तो टॅग लावला जातो. कोणत्या कॅटेगरी अंडर? फर्स्ट एज्युकेशन आणि एज्युकेशनमध्ये डिजिटल मार्केटिंग असं टॅग लावून ठेवून दिली जाते. आणि त्यानंतर जेव्हा एखादा युजर Googleवरती सर्च करतो, डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, मग तो समजून जातो, जो कोणी क्रॉलर किंवा बॉट आहे, की अच्छा कोर्सेस किंवा ट्रेनिंग म्हणतोय म्हणजे हा युजर एज्युकेशन बघतोय. बरं एज्युकेशन कशातलं? डिजिटल मार्केटिंगमध्ये. मग आता तो स्वतःच्या त्या डेटाबेसमध्ये किंवा सर्व्हरवरती जातो आणि बघतो, की अशी कोणती वेबसाईट आहेत किंवा कोणत्या वेबसाईट्स आहेत, ज्या एज्युकेशन आणि त्यातल्या त्यात डिजिटल मार्केटिंगचं एज्युकेशन देतात. हे तो सगळं बघतो. आणि त्यानंतर मग ज्या मॅचिंग वेबसाईट्स आहेत, ज्यांना टॅग लावलेला आहे एज्युकेशन प्लस डिजिटल मार्केटिंग, त्या सगळ्या वेबसाईट ब्राउझरच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन येतो आणि मग लोकं आपल्या वेबसाईट ॲक्सेस करतात, व्हिजिट करतात. ठीक आहे. पण आता इथे महत्त्वाचं काय ते सांगतो. ठीक आहे. आता हे तर तुम्हाला कळलं, की वेबसाईट बनवली, ती मग इंटरनेटवरती गेली, सर्च इंजिन आला, त्याने माझी वेबसाईट रीड केली, स्वतःच्या डेटाबेसमध्ये स्टोअर केली आणि मग युजरला दाखवली. पण आता प्रॉब्लेम काय ना मेन तो बघूयात आपण. आता काय होतं ना, की पुण्यामध्ये किंवा ओव्हरऑल जगामध्ये मी एकटा आहे का रे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस प्रोव्हाईड करणारा? नाही. हजारो असतील ना, जे डिजिटल मार्केटिंगचं ट्रेनिंग प्रोव्हाईड करतात. प्लस पुण्यामध्ये एक 100-1 पेक्षा असतील जास्त. म्हणजे थोडक्यात काय जेव्हा युजर असं सांगतोय, की डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे. ठीक आहे. तेव्हा या सर्च क्वेरी आता लक्षात घ्या हां, एक-एक नवीन-नवीन आपण शब्द शिकतोय. याला म्हटलं जातं सर्च क्वेरी. क्वेरी हा शब्द आहे. म्हणजे तुम्ही जे काही Googleला टाकता, खूप मोठं लिहिता ना, मला हे पाहिजे, ते पाहिजे, मोबाईल अंडर 15,000 वगैरे असं जे काही लॅपटॉप 30,000, बाय टी-शर्ट ऑनलाईन काही जे टाकता, गोव्याला जायचंय, पुण्याला जायचंय, मुंबईला जायचंय, काही टाकता तुम्ही. तर जे तुम्ही टाइप करता, त्याला सर्च क्वेरी असं म्हटलं जातं. ओके. सर्च क्वेरी आपण जे टाइप करतो त्याला सर्च क्वेरी म्हटलं जातं. आणि Google सर्च इंजिन किंवा क्रॉलर जे वापरतात, त्याला म्हटलं जातं कीवर्ड्स. म्हणजे त्याच्यासाठी बघा, तो हे बघतो. त्याला मी काय लिहिलंय ते कळत नाहीये. मी लिहिलंय, की प्लीज हेल्प मी टू फाइंड बेस्ट डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे विथ प्लेसमेंट वगैरे नाही. तो त्यातल्या मेन गोष्टी बघतो. डिजिटल मार्केटिंग क्लासेस पुणे. मग आता तो त्याच्या डेटाबेसमध्ये जाणार आणि फिल्टर लावणार, की अशी कोणती वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती डिजिटल मार्केटिंगबद्दल लिहिलेल्या आहेत, क्लासेस आणि पुणे या तिन्ही गोष्टीबद्दल लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही पुण्यामध्ये शोधताय आणि एखाद्या वेबसाईटमध्ये डिजिटल मार्केटिंग मुंबई असेल, तर तो ती वेबसाईट नाही दाखवणार तुम्हाला. का? तर तुम्ही पुणे सांगितले. पुणे वर्ड त्या वेबसाईटमध्ये नसेल, तर तो नाही दाखवणार. म्हणजे थोडक्यात जे तुम्ही टाइप करता त्याला सर्च क्वेरी म्हटलं जातं आणि क्रॉलर किंवा सर्च इंजिन जे बघतो त्याला कीवर्ड असं म्हटलं जातं. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी डिजिटल मार्केटिंगमध्ये. क्वेरी आणि कीवर्ड. ओके. पण आता नेक्स्ट आपलं मेन चॅलेंज काय जसं मी सांगितलं तुम्हाला, की जेव्हा एखादा युजर टाकतो डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर मी एकटा नाहीये जो पुण्यामध्ये क्लासेस प्रोव्हाईड करतो. माझ्यासारखे 100 जण आहेत. पण इथे तुम्हाला दाखवतो. दिसतात का रे तुम्हाला इथे 100 जण या पेजवरती? किती वेबसाईट दिसतात एक अंदाजे सांगू शकता तुम्ही? तरी एक अंदाजे मोजता येतील ना आपल्याला? चला मी सांगतो. बेसिकली आहे ना, ॲड्स ज्या असतात, म्हणजे अगेन आता हे जे पेज दिसतंय, तुम्ही सर्च केल्यानंतर ब्राउझरवरती तुम्हाला एक पेज दिसतं, ज्यावरती वेगवेगळ्या वेबसाईट्स असतात. त्या पेजला SERP असं म्हटलं जातं. SERP याचा फुल फॉर्म आहे सर्च इंजिन रिझल्ट पेज. हे एक असं पेज आहे ज्यावरती तुम्हाला माहिती दिसते. ठीक आहे. आणि हे पेज तुम्ही ब्राउझर शिवाय ऍक्सेस नाही करू शकत.
ओके. म्हणजे तुमचा जो टेबल आहे ना, त्या टेबलचा जो टॉप आहे, ज्याच्यावरती पुस्तकं ठेवली जातात, ज्याच्यावरती दुकानदार तुम्हाला दाखवतील कपडे, तो टॉप म्हणजे एस-ई-आर-पी आहे. पूर्ण टेबल म्हणजे ब्राउझर आहे आणि जो माणूस माहिती दाखवतोय, तो सर्च इंजिन आहे. आणि त्याच्या मागचं जे कपाट किंवा त्याच्या मागचं जे स्टोरेज आहे, दॅट इज सर्व्हर किंवा डेटाबेस. ठीक आहे. सो आता हे जे पेज आहे सर्च इंजिन रिझल्ट पेज, तर हे अशा पद्धतीने बनवलं गेलेलं आहे की याच्यावरती तुम्हाला 4 ॲड्स दिसतात. एक 4 ते 5. 3 मॅपचे रिझल्ट दिसतात आणि 9 ते 10 ऑर्गॅनिक रिझल्ट दिसतात. हे मी विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो. सी किती ॲड्स आहेत? 1, 2, 3 आणि 4 ॲड्स आहेत. ओके. आणि इथे 3 मॅपचे रिझल्ट आहेत. आणि ह्या काही वेबसाईट्स आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि परत खाली एक 10. म्हणजे एक 9 ते 10 रिझल्ट्स. म्हणजे थोडक्यात मॅक्स टू मॅक्स बोलायचं झालं आपण, तर सगळं मिळून त्या पेजवरती एक तुम्हाला 17 वेबसाईट्स दिसतात. ठीक आहे. ऍक्च्युली 17 आपण पकडत नाही. आता आपण एसईओ शिकतो त्याच्यामुळं खरं 10च बोललं पाहिजे आपण. पण चला तुमच्यासाठी सांगतो समाधानासाठी 17 वेबसाईट आहेत. म्हणजे लिमिटेशन आहे की नाही, डिजिटल मार्केटिंग क्लासेस प्रोव्हाइड करणारे 100 आहेत. पण त्या पेजवरती तर 17च वेबसाईट दिसतात आहेत. बरोबर की नाही? हो की नाही? हा. आता तुमच्यापैकी कोणी असंही म्हणेल की सर त्याच्याच खाली स्क्रोल केलं तर सेकंड पेजवरती अजून वेबसाईट आहे, थर्ड पेजवरती त्याच्यापेक्षा जास्त वेबसाईट्स आहेत, म्हणजे अजून पेजेस आहेत. असं नाही की गुगल एकच पेजचे आहेत. पण मला सांगा आपल्यापैकी किती जण 5व्या पेजवरती जातात रे? जातो का आपल्यापैकी कोणी 5व्या पेजवरती? खूप कमी. 3ऱ्या पेजवरती खूप कमी. सी मोस्ट ऑफ टाइम आपण पहिलं किंवा दुसरंच पेज बघतो. कधी कधी तुम्हाला मनासारखे रिझल्ट नाही मिळाले ना, तर तुम्ही 3ऱ्या-4थ्या पेजवरती जाता. नाहीतर बऱ्याचशा वेळेला आपण सर्च टर्मच बदलतो. म्हणजे मी काही सर्च केलं आणि मला नाही मिळालं, तर मी शब्दच बदलतो तिथे. म्हणजे सांगायचा पॉइंट आता हा आहे की 100 वेबसाईट आहेत. त्या वेबसाईटमध्ये आता मला माहित नाही की गुगलने कसं स्टोअर केलंय, मला कुठल्या पोझिशनला कपाटामध्ये ठेवलंय. माझी वेबसाईट जर युजरला दिसली नाही, ठीक आहे, तर तो माझ्या वेबसाईटवरती येईल आणि मला एनरोलमेंट मिळेल का? नाही. सो सिंपल लॉजिक हे आहे की लोकांना जर माझी वेबसाईट दिसली, तर लोक माझी वेबसाईट व्हिजिट करतील. व्हिजिट केली तर त्यांना माझ्या क्लासेसबद्दल माहिती कळेल. क्लासेसबद्दल माहिती कळाली तर कदाचित त्यातली काही लोक इन्क्वायरी करतील आणि एनरोल करतील. सिंपल प्रोसेस. पण या सगळ्यासाठी गरजेचं काय आहे? तर माझी वेबसाईट लोकांना दिसणं. बरं, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, हाऊ टू मेक वेबसाईट विजिबल टू युजर्स थ्रू सर्च इंजिन. म्हणजे आता कसं करायचं? लोक तर शोधायला येतात, मग माझी वेबसाईट लोकांना विजिबल कधी? कारण मला माहिती आहे दिसली तर मला बिझनेस मिळणार, नाही तर दिसणार नाही. मग आता हे दिसण्यासाठी मला मागे जाणं आता गरजेचं आहे. बेसिक समजून घेणं गरजेचं आहे. सो आता कसं ठरतं की कुणाची वेबसाईट पहिल्या पेजवरती दिसणार आणि कोणाची वेबसाईट दुसऱ्या पेजवरती दिसणार? तर जसं मी सांगितलं 100 वेबसाईट्स आहेत. पहिल्या पेजवरती 10 दिसतात, दुसऱ्या पेजवरती 10, तिसऱ्या पेजवरती 10, चौथ्या पेजवरती 10 असं दिसतात. आता मी 17 रिझल्ट लिहिलेत, पण ते कसे 4 ऍड, म्हणजे ज्या 4 लोकांनी पे केले ना त्यांच्या 4 लोकांच्या दिसतात. ज्या लोक मॅपवरती आहेत त्यांच्या 3 दिसतात आणि नॉर्मली अदर 10 लोकांच्या दिसतात. सो मला माहिती आहे माझी पहिल्या 10 मध्ये वेबसाईट आली तर लोकांना दिसणार आहेत. कारण मी कन्सिडर करतो, म्हणजे माझं पर्स्पेक्टिव्ह सांगतो. सेकंड, थर्ड पेज ऑनवर्ड खूप लोक जातात. 90% लोक पहिल्या पेजवरती चेकआउट करतात. मग त्यातली काही लोक आहेत ती सेकंड पेजवरती आणि 1 ते 2% लोक तिसऱ्या पेजच्या पुढे जातात. म्हणजे थोडक्यात मला बिझनेस हवाय तर काही करून मी पहिल्या टॉप 10 मध्ये दिसलो पाहिजे. बरं, माझं त्या टॉप 10 मध्ये मी कसं दिसणार? कसं विजिबिलिटी वाढणार? तर त्यासाठी मला ही प्रोसेस समजून घ्यावी लागेल. कोणती? रँकिंग. कारण काय, इथं ज्या पद्धतीने स्टोअर होतं ना, त्याच पद्धतीने इथं वेबसाईट दिसतात. म्हणजे आता जेव्हा ती सर्व्हरला सेव्ह होतं आणि जर माझी वेबसाईट पहिल्या नंबरला सेव्ह होत असेल,
स्टोअर होत असेल, तर ती लोकांना दिसतं आणि पहिल्या नंबरला दिसणार आहे. माझी वेबसाईटवर जर 22व्या कंपार्टमेंटमध्ये सेव्ह असेल, तर ती दिसताना सुद्धा 22 म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेजवरती दिसणार आहे. म्हणजे थोडक्यात असं समजूयात, की रँकिंगवरती डिपेंड आहे, माझी वेबसाईट लोकांना कुठे दिसणार. बरं, मग मला हे समजून घ्यावं लागेल, की Google रँक करण्यासाठी कोणते फॅक्टर वापरतो. ते फॅक्टर समजलं, तर मी प्रयत्न करेल, की माझी वेबसाईट टॉपला कशी रँक होईल आणि टॉपला रँक झाली, तर ऑब्व्हियसली माझी वेबसाईट लोकांना व्हिजिबल होईल. बरोबर? सो हे सगळं समजून घेण्यासाठी किंवा करण्यासाठी एस-ई-ओ प्रोसेस आहे. ज्याला म्हटलं जातं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सो आता आपण याची प्रॉपर डेफिनेशन समजून घेऊयात. सो SEO is process that helps search engine better understand your website and rank well on SERP. म्हणजे थोडक्यात SEO एक अशी प्रोसेस आहे जी गुगलला आपली वेबसाईट समजून घ्यायला मदत करेल आणि टॉपला रँक करायला मदत करेल. म्हणजे बघा, रँकिंग ही काय फक्त असं मी म्हटलं अरे नाही, त्याला वाटलं म्हणून ठेवलं नाही. तो एक 200 प्लस फॅक्टर्स वापरतो वेबसाईट जज करायला, की पहिल्या कप्प्यामध्ये कोणाला ठेवायचं, दुसऱ्या कप्प्यामध्ये कोणाला ठेवायचं. आता हे रँकिंग प्रोसेस आपण अजून सोप्या पद्धतीने समजून घेऊया. लक्षात घ्या, आपण सगळ्यांनी शाळा कॉलेजेस कंप्लीट केली की नाही? किंवा आपल्यापैकी काही जण जॉब करतात, इंटरव्ह्यू सुद्धा दिले असेल. काय तुम्हाला वाटतं का फक्त आपलं तोंड बघून त्यांनी आपल्याला हं. तुम्हाला वाटतं का, की आपण जे जॉब करतोय फक्त आपलं तोंड बघून आपल्याला जॉब दिला असेल, असं क्विकमध्ये? नाही. त्यांनी आपल्याप्रमाणे 10 कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू घेतले असतील. त्यात एज्युकेशन, प्रत्येकाचं एक्सपिरियन्स कंपेअर केला असेल. त्यानंतर आपल्याला त्यांनी जॉब दिला असेल. सेम जेव्हा आपण शाळेत असायचो, ठीक आहे. आपल्याला दरवर्षी वार्षिक परीक्षा झाली, की नंबर मिळायचे. पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला किंवा 70% 80% मिळाले. मिळायचे ना सगळ्यांना? आता असं सो कॉल्ड ग्रेड हा शब्द वापरतात किंवा काय जी-डी-पी-ए का सी-जी-पी-ए वापरतात. पण मला आठवतंय माझ्या वेळेला शाळेमध्ये किंवा अजूनही असेल, की टक्के असायचे 70-80% आणि मग ते पहिला नंबर, दुसरा नंबर असं शाळेच्या बोर्डवरती लिहायचे. मग काय तुम्हाला वाटतं असंच आपले तोंड बघून आपल्याला नंबर द्यायचे का? तर नाही. एक्झाम्स घ्यायचे, आपण पेपर लिहायचो, अभ्यास करायचो. मग त्यामध्ये ते पेपर आपला चेक करायचे, मग मार्क्स द्यायचे. मग 5-6 विषयांचे मार्क एकत्रित करून टक्केवारी काढली जायची. मग टक्केवारीमध्ये ज्याचे टक्के जास्त आहेत त्याला पहिला नंबर दिला जायचा. म्हणजे थोडक्यात तिथेही, ती तर शाळा आहे, तो तर जॉब आहे. पण एवढ्याशा छोट्या ठिकाणी सुद्धा नाही का आपण म्हणतो, की 50 गोष्टी बघितल्या जायच्या रँक देण्यासाठी. हे तर Google आहे. ग्लोबली दिसलं जातं. मग तुम्हाला असं वाटतं, की की असंच माझ्या वेबसाईटचा रंग बघून किंवा माझ्या वेबसाईटचं नाव बघून तो टॉपला ठेवेल? नाही. Google consider 200 plus factors for website ranking. म्हणजे थोडक्यात दाखवण्यासाठीही आणि त्याच्या डेटाबेसमध्ये स्टोअर करण्यासाठी. म्हणजे तो म्हणतोय, की मी भूषणची वेबसाईट 2 नंबरला ठेवतोय. तर ती 2 नंबरला ठेवण्यासाठी सुद्धा त्याने तुम्हाला 200 फॅक्टरवरती जज केलंय विथ अदर वेबसाईट ओनर आणि त्यानंतर त्याला असं वाटलं, की यू आर द बेस्ट अमंग देम. म्हणून तुम्हाला 2 नंबरला ठेवलंय. 1ला का नाही ठेवलं? कारण तो कन्सिडर करतोय, की कोणीतरी अजून एक जण आहे, तो तुझ्यापेक्षा बेस्ट आहे. त्याला त्यांनी फर्स्ट वरती ठेवलंय. सी, फर्स्ट म्हणजे सगळ्यात बेस्ट पोझिशन. पहिला नंबर शाळेतही आणि इथेही. तर एस-ई-ओ मध्ये आपण हे शिकतो, की हे 200 फॅक्टर्स कोणते आहेत आणि आपण प्रयत्न करतो, की ते 200 फॅक्टर फुलफिल करायचे किंवा कंप्लीट करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता शाळेत मी असं ठरवलं, "अरे नाही, मला पहिला नंबर आणायचा." मग पहिला नंबर कसा येईल? तर मी समजून घेतलं, मला पहिला नंबर यायचे तर सगळ्यात बेस्ट मार्क पाहिजेत. पण सगळ्यात म्हणजे कशात? थेअरी पेपरमध्ये, प्रॅक्टिकल्समध्ये, इंटर्नलमध्ये आणि फिजिकलमध्ये म्हणजे पीटीची एक्झाम वगैरे. म्हणजे मी हे 4 समजून घेतलं, की ह्या 4 प्रकारच्या एक्झाम्स आहेत. कोणती 80 मार्काची आहे, कोणती 20 मार्काची आहे, कोणती 10 मार्काची आहे. हे समजून घेतलं आणि त्याच्यानंतर मी प्रयत्न केला, की नाही मला सगळ्यात बेस्ट द्यायचंय. म्हणजे आता मी रनिंग करतोय, तर मग मला 10 पैकी 10 मार्क मिळवायचे. तर मला मग 1 मिनिटामध्ये 100 मीटर कंप्लीट करायची आहे.
जर मी कंप्लीट केली तर लाईक पहिला नंबर येणार नाही, पण मी बेस्टमध्ये येईल. कारण माझ्या वर्गात 50 मुलं आहेत. तर 50च्या 50 मुलं एका मिनिटात नाही कंप्लीट करू शकत 100 मीटर. एक उदाहरण. त्यातली 10च मुलं येतील. ठीक आहे. म्हणजे आता 10 जण कॉम्पिटिशन कमी झाली ना. 50 होती तर 10 जण आली. मग मी काय करेल, की हां, आता प्रॅक्टिकलमध्ये 20 पैकी आहेत ना, मग मी इथं काय प्रयत्न करेल, 20 पैकी मला 20 मार्क कसे मिळतील. आता जी फिजिकलमध्ये 10 मुलं आली एका मिनिटात, त्या प्रत्येकाला प्रॅक्टिकलमध्ये तर 20 नाही मिळवता येणार. कोणाला 18 मिळतील, कोणाला 17 मिळतील, कोणाला 10 मिळतील. म्हणजे तिथं अजून कॉम्पिटिशन कमी झाली. मग मी बघेल, की आता इंटरनलमध्ये मला 10 पैकी 10 मार्क मिळाले पाहिजेत किंवा 8 तरी मिळाले पाहिजेत. म्हणजे आपण काय करतो, जे काही क्रायटेरिया ठरलेले आहेत, जे काही गाईडलाईन्स आहेत, त्या प्रत्येक गाईडलाईनमध्ये बेस्ट परफॉर्म करायचा प्रयत्न करतो. सो दॅट समोरच्याला समजून येतं, की याला हा बेस्ट आहे आणि मग तो त्या हिशोबाने रँक असाइन करतो. सेम इथंही जेव्हा आपण एखादी आपली वेबसाईट बनवतो, ठीक आहे. आता जसं मी माझी इंडियन डिजिटल मार्केटर डॉट कॉम नावाने वेबसाईट बनवली. त्या वेबसाईटवरती डिजिटल मार्केटिंग क्लासेस, कोर्सेस, ट्रेनिंगबद्दल माहिती दिली. आता जेव्हा लोक सर्च करतात पुण्यामध्ये डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे, तेव्हा Google काय करतो, की माझ्यासोबत 100 जणांना कंपेअर करतो किंवा जेवढे आहेत पुण्यात, त्या सगळ्यांना आणि तो बघतो यातलं बेस्ट कोण आहे? मग जे बेस्ट आहेत, मग त्यांना तो टॉपच्या पोझिशन देतो. म्हणजे आता माझी वेबसाईट कदाचित 4थ्या-5व्या पेजवरती असेल. म्हणजे तो असं कन्सिडर करतोय, की माझ्यापेक्षा 40-45 जण बेस्ट आहेत किंवा बेटर आहेत, जे युजरला चांगली सर्व्हिस देऊ शकतात. Googleचं म्हणणं काय असतं बघा, की हजारो वेबसाईट आहेत. तो काय म्हणतो, की युजरला माहीत नाहीये, की यातलं त्याच्यासाठी चांगलं काय आहे किंवा बेस्ट कोण आहे. तर हे माझं काम आहे, युजर मला विचारायला आलाय, तर हे माझं काम आहे त्याला बेस्ट रिझल्ट प्रोव्हाईड करणं. त्यामुळे तो प्रत्येक वेबसाईटची स्क्रुटिनी करतो, स्कॅनिंग करतो. जी वेबसाईट चांगली आहे, तीच वेबसाईट तो तो दाखवतो. सिंपल एक्झाम्पल घ्या. तुम्ही रिसेंट न्यूज पाहिली का? Googleने त्याच्या मोबाईल प्ले स्टोअरमधनं एक 10 इंडियन ॲप काढून टाकले. ऐकली का बातमी तुम्ही? Shaadi.com, 99acre.com, इव्हन Naukri.com. म्हणजे आपलं पण नुकसान केलं. कारण मी मुलांना सांगायचो, की सगळ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये जसं Insta डाउनलोड केलंय तसं Naukri.comचं मी ॲप इन्स्टॉल करायला सांगायचो. पण अनफॉर्च्युनेटली ते काढून टाकले. म्हणजे जेव्हा-जेव्हा त्याला असं वाटतं ना Googleला, की एखादी वेबसाईट, एखादं ॲप्लिकेशन गाईडलाईन फॉलो नाही करत आहेत, दाखवणं दूर, तो त्यांना एक्सक्लूड करून टाकतो. बॅन करून टाकतो. ठीक आहे. सो इथंही तसंच आहे. त्याचं टार्गेट फक्त हेच आहे. युजर माझ्या भरोशावरती म्हणजे Google काय म्हणतो, Yahoo पण आहे, Bing पण आहेत. पण युजर माझ्या प्लॅटफॉर्मवरती सर्च करायला आलाय, तर ही माझी जबाबदारी आहे, की युजरला बेस्ट देणं. मग बेस्ट द्यायचं कसं? तर मग ज्या वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटला तो 200 फॅक्टरवरती जज करतो आणि त्यातल्या ज्या बेस्ट आहेत त्यांना हायरार्की म्हणजे एक रँक प्रमाणे असाइन करून ठेवतो. हां, ही वेबसाईट एकदम बेस्ट आहे. हां, ही थोडी त्याच्यापेक्षा बरी, ही बरी आहे. असं-असं तो रँकिंग असाइन करतो. म्हणजे आता मी 4थ्या पेजवरती दिसतो. इट मीन्स Google थिंक माझ्यापेक्षा 40 वेबसाईट बेटर आहेत किंवा रिलेव्हंट आहे युजर क्वेरी सोबत. जे लोकं शोधतात त्याच्याशी एकदम करेक्टली मॅच होतात. आता जसं मी म्हटलं, की आपण पुणे असं म्हणतो, पण मी पुणे सिटीत नाही. इव्हन Google नोज मी तळेगावमध्ये आहे. मग तो म्हणतो, की नाही हा एकदम प्रॉपर मॅच नाही. मग तो काय करणार, अशा इन्स्टिट्यूटच्या वेबसाईट दाखवणार ज्या एक्झॅक्टली किंवा ॲक्युरेटली पुण्यात अ, त्यांचे बिझनेस ऑपरेट करतात. त्या वेबसाईट तो दाखवणार. सो एस-ई-ओमध्ये आपण हे शिकतो, की हे फॅक्टर्स कोणकोणते आहेत. दुसरं हे फॅक्टर फुलफिल कसं करायचं आणि त्या थ्रू Googleला आपल्याला समजून सांगायचं, आय एम द बेस्ट चॉईस फॉर युजर. कारण त्याला जर समजलं तर तो रँक करणार आहे आणि रँक झालं तर आपली वेबसाईट व्हिजिबल होणार आहे. सो इथं मी लिहितो थ्रू SEO process we learn about ranking factor that Google uses to rank websites. ठीक है. Then we try to align with those factors to help Google understand that I am बेस्ट मॅच. म्हणजे मी त्याच्या थ्रू मी आधी समजून घेतो, त्यानंतर मी ते फुलफिल करायचा प्रयत्न करतो. का तर मला सांगायचं आहे, की बाबा आय एम द बेस्ट मॅच फॉर युजर क्वेरी.
ठीक आहे. आणि त्या थ्रू मग याचा आउटपुट काय येतं? सिम्पली गुगल विल प्लेस हायर in ranking system which will improve SRP visibility. म्हणजे तुमची वेबसाईटची विजिबिलिटी वाढेल, जास्त लोकांना तुमची वेबसाईट दिसेल. ठीक आहे. विच विल इम्प्रूव्ह SRP visibility and more people can visit your website, and ultimately you will get more business. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं फ्री आहे. यासाठी कुठेही तुम्हाला गुगलला लाच नाही द्यावी लागेल की मी पैसे देतो, तू माझी वेबसाईट टॉपला दाखव. तो फक्त म्हणतो तू हे 200 फॅक्टर समजून घे, त्यानुसार काम कर. म्हणजे शाळेत असं नाही होत ना की मी चला मग पैसे देतो, माझा पहिला नंबर द्या. नाही होत असं. तसंच इथं आहे. सो ही जी एसईओ प्रोसेस आहे ही कम्प्लिटली फ्री आहे. एसईओ प्रोसेस इज कम्प्लिटली फ्री. कुठेच पैसे पे नाही करायचे. आता मी तुम्हाला याचं एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवतो आपल्या क्लायंटचं. सी आता आपण सर्च करूया स्टॉक मार्केट. आपला एक क्लायंट आहे ज्याच्यासाठी आपण काम करतो, क्लासेस इन पुणे. ही जी आहे valuefocus.com, हा आपला क्लायंट आहे. आता हा कुठे पहिल्या पेजवरती नाही आहे, ही इज ऑन सेकंड पेज, आणि इथेही 1 2 3 13व्या नंबरला आहे. म्हणजे गुगल असं म्हणतोय की जेव्हा लोक हे सर्च करतात तर मी रिलेव्हंट आहे पण एवढा रिलेव्हंट नाही आहे. ठीक आहे. तर या माझ्यापेक्षा जास्त रिलेव्हंट वेबसाईट आहेत. सो मला आता फक्त एसईओ थ्रू त्यांना हे समजून सांगायचं आहे की मी यांच्यापेक्षा बेस्ट कसा आहे. मी जेव्हा त्याला हे समजून सांगू शकेल तेव्हा मी ऑटोमॅटिकली पहिल्या पेजवरती येईल. ठीक आहे. आता दुसरा एक बघूयात आपण, कोर्सेस इन पुणे. याला आहे बघा पोझिशन बघूयात आपण. 10 असतात नाही का पेजवरती. 1 2 3 4 5 6 7 8 9, आणि ही ऍड आहे त्यामुळे सोडतो, आणि 10 म्हणजे पहिल्या पेजवरती शेवटी रँक होतो. म्हणजे बघा मगाशी क्लासेस केलं तर तेव्हा 13व्या पेजवर पोझिशनवरती, आत्ता कोर्सेस वरती. तर जेव्हा आपण नवीन स्टार्ट करतो ना आपली वेबसाईट कुठेच दिसत नाही. ठीक आहे. आपण जेव्हा एसईओ करतो तेव्हा मग ती हळूहळू दिसू लागते. आता कोणाला प्रश्न पडेल की नाही सर मग वेबसाईट कशी काय दिसते? तर बघा सी कसं असतं ना, वेबसाईट दिसायचे 2 मार्ग आहेत. तुम्हाला तिची लिंक माहित आणि तुम्ही लिंक डायरेक्ट गुगलमध्ये टाईप करता किंवा व्हॉट्सअप थ्रू व्हिजिट करता. ठीक आहे. दॅट इज जनरल वे. ज्यांना माहिती आहे ती लोक डायरेक्ट तुमची लिंक व्हिजिट करून येणार. पण अशी कितीशी लोक असणार आहेत ना ज्यांना तुमची वेबसाईटची लिंक माहिती आहे. ती लोक थोडी बिझनेस देणार. म्हणजे माझ्या घरातले मित्रमैत्रिणी यांना माहिती ही माझी वेबसाईट आहे, पण ते थोडी जॉईन करणार. माझी वेबसाईट कोण सॉरी एनरोल करेल माझ्या क्लासमध्ये? जे शोधतात आहेत. आणि लोक शोधताना काही वेबसाईटच्या नावाने नाही शोधत, तर कीवर्ड्स किंवा क्वेरीनी शोधतात. सो मला जर बिझनेस हवाय तर नावाने शोधल्यावरती नाही, तर कीवर्डनी शोधल्यानंतर माझी वेबसाईट यायला हवी, आणि ती फक्त एसईओ या प्रोसेस थ्रूच येते. ठीक आहे. म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येक जण ज्या तुमच्या किंवा बिझनेससाठी काम करेल, तर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सागर आहे, उद्या तो म्हटला की मला माझा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि त्याची इच्छा आहे की त्यांनी sagarcapital.com नावाने वेबसाईट बनवली. आता सांगा हे नाव कितीशा लोकांना माहित असणार आहे, किंवा ज्यांना लोनची गरज पडते ते थोडी त्यांना माहिती आहे की या नावाने वेबसाईट आहे. नाही, ते गुगलला जाणार आणि टाकणार पर्सनल लोन, काय बिझनेस लोन, मॉर्गेज लोन. सो जर सागरची इच्छा आहे की जेव्हा लोक पर्सनल लोन, बिझनेस लोन, मॉर्गेज लोन सर्च करतात तेव्हा त्याची वेबसाईट दिसायला हवी, एक रुपयाही स्पेंड न करता, तर त्याला त्याच्या वेबसाईटचा एसईओ करावा लागेल. त्याला गुगलला समजून सांगावं लागेल की त्याची वेबसाईट इज ऑल अबाउट पर्सनल लोन, बिझनेस लोन, मॉर्गेज लोन. तेव्हा मग लोकांना त्याची वेबसाईट दिसेल आणि लोक वेबसाईट व्हिजिट करतील. म्हणजे हे सगळ्या बिझनेसला लागू पडतं. ठीक आहे.
आता मी तुम्हाला याचे इन्साइट्स दाखवतो. म्हणजे कसं दिसतं, कसं असतं. आता ही वेबसाईट आहे आणि आता मी वेबसाईटचं बॅकएंड ओपन करतो. एकच मिनिट हा. हं. सो आता इथे बघा हे एक म्हणजे तुम्हाला नंतर समजेल, आता समजणार नाही. पण एक जस्ट ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. सो आता मागच्या 30 दिवसामध्ये ही वेबसाईट 11,000 लोकांना दिसली आहे. पण क्लिक 100च आल्यात. तर असं का? तर मगाशी आपण जे डिस्कस केलं ते. काय होतं ना, जेव्हा पहिल्या पेजवरती तुम्ही असाल, तर तेव्हा दिसण्याबरोबर क्लिक्स पण खूप येतात. आता टेक्निकली थोडंसं समजून घ्या. आपल्या भाषेत जे दिसणं असतं वेबसाईट लोकांना, त्याला इम्प्रेशन असं म्हटलं जातं. आणि जेव्हा लोकं क्लिक करतात, तेव्हा त्याला क्लिक असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात वेबसाईट 11,000 लोकांना दिसली आहे, पण फक्त 100 लोकांनी क्लिक्स केलेत. त्याचं कारण असं आहे, की काय होतं ना, वेबसाईट जर खाली किंवा दुसऱ्या पेजवरती असेल, लोकं येतात, बघतात, पण क्लिक नाही करत. टॉपमध्ये असेल ना, कारण लोकांचा प्रेफरन्स काय असतो, जे नजरेसमोर आहे, पटकन तिकडे क्लिक करायचं. कारण सिंपल एक्झाम्पल घ्या, मी तुम्हाला इथे दाखवतो. आता आपण हे केलं स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे. आता जे पहिलं पेज आहे ना, वेबसाईट आली आहे खाली सी इथे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इम्प्रेशन काउंट होतं,
की त्याला काय वाटतं आता हे माझा प्रॉब्लेम आहे, की बाबा आपण हे 100% झूम वापरतो. पण Google काय म्हणतोय, की मी तर पहिल्या पेजवरती दाखवायचं काम केलंय म्हणून. म्हणजे तो ते झूम वगैरेच काही मतलब नाही. तो म्हणतो मी पहिल्या पेजवरती दाखवलं आणि युजर जर पहिल्या पेजवरती आहे, तुमची वेबसाईट पण पहिल्या पेजवरती आहे, वन इम्प्रेशन. हां. ती वेबसाईट दुसऱ्या पेजवरती आहे. पण युजर दुसऱ्या पेजवरती गेलाच नाही, तर मग इम्प्रेशन काउंट नाही होणार. पण तुम्ही त्या पेजवरती जस्ट युजर खाली आला नाही आणि बघितली नाही म्हणून असं नाही. इम्प्रेशन स्टिल काउंट होणार. ठीक आहे. तर जनरली काय होतं मग आपल्या केसमध्ये आपण असं काही छोटं-मोठं करत नाही. आपण काय करतो मोठं-मोठं हां, ही वेबसाईट या पहिल्या 2-4 वेबसाईट बघतो आणि निघून जातो. किंवा जरी गेलो तर डायरेक्ट दुसऱ्या पेजवरती जातो. कधी-कधी काय होतं ना, आपण ज्या खालच्या वेबसाईट आहे त्या बघत नाही. सो त्याच्यामुळं काय की ते क्लिक्स आणि कीवर्ड्स कमी आहेत. आणि ॲव्हरेज पोझिशन बघा तो दाखवतोय. काही कीवर्डला तो पहिल्या पेजवरती, दुसऱ्या पेजवरती, तिसऱ्या, चौथ्या ॲव्हरेज 4थी पोझिशन आहे. आता इथं तुम्हाला ॲक्चुअली दिसेल. कुठे, किती, कसं दिसतंय. आता इथे तो सांगतोय, की मागच्या 28 दिवसामध्ये 514 युजर्स आलेत. ओके. किती लोकं आली आहेत? 514. 25% कमी नक्कीच झालीत आहेत. 28 म्हणजे जॅनमध्ये कदाचित 700-750 लोकं असतील. आत्ता 500च लोकं आहेत. 25% नी. पण त्यातली 85-83 टक्के लोकं ही Google थ्रू आलेली आहेत. म्हणजे त्यांनी काहीतरी कीवर्ड सर्च केला, वेबसाईट दिसली आणि आलीत. 10% लोकं डायरेक्ट म्हणजे त्यांना आता नाव माहीत झालं व्हॅल्यू फोकस, तर सर्च करून आलीत. आणि बाकी 2-5% लोकं अशीच इकडून-तिकडून आलेली आहेत. ओके. आता इथे तो दाखवतो बघा कोणकोणत्या कीवर्डला वेबसाईट दिसतीये. आता या वेबसाईटवरती एक ब्लॉग आहे. तर तो काय सांगतोय, की जेव्हा लोकांनी सर्च केलं बेस्ट पेनी स्टॉक 2024 असं सर्च केल्यानंतर आपल्या वेबसाईटवरती एक आर्टिकल होतं, जे आता मी डिलीट करून टाकलंय, कारण त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक येत होती. तर ते सर्च केल्यानंतर 474 लोकांना वेबसाईट दिसली आणि त्यातली 23 लोकं क्लिक करून आली. म्हणजे बघा, हे सगळं लोकांनी कुणी असं टाकलं बेस्ट पेनी स्टॉक 2024, कोणी टाकलं इन इंडिया, कोणी फक्त 2024, कोणी टू बाय म्हणजे रिलेव्हंट. तर ते सांगतं इतक्या लोकांना दिसलं आणि लोकं क्लिक करून आली वेबसाईटवरती. म्हणजे हे असं आपल्याला कळतं. See, वेगवेगळ्या वेबसाईटवरती पेजेस असतात. ती पेजेस सुद्धा मी दाखवतो. जसं आता हे होम पेज आहे. इथे त्यांनी त्यांच्या क्लासेसची माहिती दिलेली आहे. काय-काय, कसं काय शिकवतात ते सगळं दिलेलं आहे. त्यानंतर आता जाऊयात आपण अबाउट असमध्ये. इथे त्यांनी त्यांच्या कंपनीबद्दलची माहिती आणि ब्लॉग म्हणजे वेगवेगळे पेजेस आहेत. बघा आता इथे मी दाखवतो. ते तो पेनी स्टॉकवाला हे केलं बघा. डिकोडिंग वॅरन बफेट्स इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी फॉर वेल्थ क्रिएशन. ठीक आहे. एकदा इथे आपण चेक करूयात. तो काय सांगतो या पेजवरती एवढे युजर्स आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे जे युजर्स आलेत 32 काय सेशन्स सॉरी सेशन्स हे 60% थांबले. ॲव्हरेज 3 मिनिटं या ब्लॉगवरती थांबले. या पेजवरती. हे अशा पद्धतीने टाकले. म्हणजे हे सगळं कळतं. इन शॉर्ट सांगायचं काय, की जेव्हा आपण एस-ई-ओ करतो, हे दाखवण्यामागचा हेतू हा आहे, की एस-ई-ओ युजलेस नाहीये. डेफिनेटली फायदा होतो. लोकं येतात, याच्यापेक्षा जास्त येतात. फक्त आपल्याला ते एस-ई-ओ व्यवस्थित करावं लागतं. म्हणजे आता जर पेनी स्टॉकला माझी वेबसाईट इतक्या वेळा दिसतीये, याचा अर्थ काय, की Google कन्सिडर करतो या ब्लॉगसाठी किंवा या कीवर्डसाठी माझी वेबसाईट बेस्ट मॅच आहे. म्हणून ती त्या पेनी स्टॉक याच्याबद्दल बघा ना, लोकांनी किती वेगवेगळ्या पद्धतीने सर्च केलं. 1, 2, 3, 4, 5. सो त्याचं असं म्हणणं आहे, की यू आर मोर रिलेव्हंट टू द दॅट क्वेरी किंवा दॅट कीवर्ड. म्हणून तो इतक्या वेगवेगळ्या क्वेरीला लोकांना दाखवतोय. किंवा मग आता बघा शेअर मार्केट तो म्हणतोय क्लासेस इन पुणे. 400 लोकांनी सर्च केलं आणि 10 लोकं क्लिक करून आली त्याच्यावरती. सॉरी सर्च नाही, सर्च जास्त लोकांनी केलं असेल, पण 400 लोकांना वेबसाईट दिसली आणि त्यातली 10 लोकं आपल्या वेबसाईटवरती क्लिक करून आली. सो आता अपकमिंग सेशन्समध्ये आता आपल्याला हेच शिकायचं आहे, म्हणजे जे आता उद्यापासूनचे सेशन्स आहेत. पहिलं काय शिकायचं आहे? टेक्निकली. आज तर बघितलंच, पण टेक्निकली व्हॉट इज एस-ई-ओ? व्हॉट
are the types of SEO, what are the factors of SEO, and how to fulfill किंवा वर्क ऑन SEO. म्हणजे या 4 गोष्टी आपल्याला शिकायच्यात किंवा बघायच्यात. आणि हे तुम्ही शिकलात आफ्टर 1 वीक म्हणजे येत्या वीकमध्ये. याच्यानंतर तुम्हाला काय जमणार किंवा तुमचा काय फायदा होणार? तर यानंतर तुम्ही कोणतीही तुमची स्वतःचीही आणि इतर दुसरं कोणी असेल त्याची वेबसाईट Googleवरती रँक करू शकता. एवढं नॉलेज तुम्हाला येईल. आणि आपण हे सगळं शिकलत की याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट सुद्धा असाइन करणार आहोत. किंवा एखाद्याला ब्लॉगिंगची वेबसाईट सेटअप करायची तर आपण ती वेबसाईट सेटअप करून देणार आहे. ठीक आहे. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी येतात म्हणजे ऍक्च्युली टप्पे येतात. तर त्यानुसार आणि त्याच्यात तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील आणि एक चेकलिस्ट सुद्धा मी देणार आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला एखाद्या वेबसाईटचं काम करायचं तुमच्या किंवा इतरांच्या, तर तेव्हा तुम्हाला ती चेकलिस्ट सुरुवातीला हातात घेऊन बसायचंय. त्याचं कारण आत्ता एवढं सगळं डोक्यात नाही बसणार की काय करायचं वेबसाईट रँक करायला. करून मग ते डोक्यात फिट्ट होऊन जातं आपल्या. पण आता ती एका बाजूला चेकलिस्ट ठेवायची आणि तेवढी काळजी घ्यायची की नाही मला या गोष्टी करायच्यात. म्हणजे इथं मी जायच्या आधी एकदा दाखवतो तुम्हाला. सी अशा पद्धतीने चेकलिस्ट असते. सी अशी ही चेकलिस्ट असते. ज्या गोष्टी रेड असतात आपल्याला त्या ग्रीन करायच्या. आता मी बऱ्याचशा त्यातल्या ग्रीन केल्यात. आता काम चालू आहे. म्हणजे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. मी सुरुवातीला पण सांगितलं. ॲड कसं आहे एकदा लावली विषय संपला. पण एस ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. एकदम सगळं नाही होत. इट टेक्स टाईम. थोडं. म्हणजे आता मी बाकी ग्रीन केला तर तो काय सांगतोय? द कंटेंट इज 193 कॅरेक्टर लॉंग. मग मी प्रयत्न करेल की बाबा अजून या पेजवरती माहिती टाकायची. सो बेसिकली अशा पद्धतीने या गोष्टी काम करतात आपल्या. ठीक आहे. तर येत्या अपकमिंग सेशनमध्ये आपण हे सगळं शिकणार आहोत आणि इम्प्लिमेंट पण करणार आहोत. आणि जसं मी सांगितलं आफ्टर 1 वीक तुम्ही तुमची स्वतःची किंवा इतर कुणाची वेबसाईट घेऊन तिला Googleवरती रँक करू शकता. म्हणजे लोकांनी त्यांच्या व्यवसायाशी रिलेटेड काही टर्म्स Googleवरती सर्च केल्या, तर त्या सर्च टर्मला तुमची वेबसाईट व्हिजिबल होणार आहे. ठीक आहे. आणि त्या थ्रू मग लोकांच्या व्हिजिट्स होतील आपल्या वेबसाईटला. लोकं येतील, बघतील, ज्यांना आवडेल. आपण वेबसाईट सुद्धा तशीच बनवणार आहे. एकदम अपीलिंग वेबसाईट. का जर सगळं झालं तुमची वेबसाईट रँक करतीये, पण ती तेवढी व्हिज्युअली अपीलिंग नाहीये, म्हणजे छान दिसत नाहीये, तर लोकं येऊन पण माघारी निघून जातात. ठीक आहे. सो आपल्याला एकदम प्रेझेंटेबल वेबसाईट बनवायची आहे. का तर एसईओचं काम काय फक्त लोकांना वेबसाईटपर्यंत घेऊन येणं. आली लोकं, पण तुमचं वेबसाईट व्यवस्थित नसेल, ठीक आहे, तर काय होईल आलेली लोकं परत माघारी जातील. सो आपल्याला तेही शिकायचं आहे एसईओ बरोबर. एक प्रेझेंटेबल चांगली गुड लुकिंग वेबसाईट कशी बनवायची. सो दॅट आलेली लोकं थांबतील, इन्क्वायरी करतील किंवा विकत घेतील आणि माझ्या बिझनेससाठी रेव्हेन्यू जनरेट होईल. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काही कोणाला डाऊट? ठीक आहे. आपण जेव्हा आता हे प्रॅक्टिकली करू ना, अजून तुम्हाला क्लिअर होत जाईल. आणि जसं मी सांगितलं, आत्ता आपण हे करतो मोबाईलवरती, ठीक आहे. थोडे दिवस लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरतून जेव्हा प्रॅक्टिस करा, कारण हे मोबाईलवरतूनही करता येतं, नाही असं नाही. सगळं इथं दिसतंय, तसे टूल्स सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण काय थोडंसं सुरुवातीला किचकट जातं, स्क्रीन छोटी असते, डिस्प्ले छोटा असतो ना, ऑप्शन क्लिक करताना मागे-पुढे होतं. ठीक आहे. सो जर असेल तुमच्याकडे लॅपटॉप तर नंतर जेव्हा आता आपण प्रॅक्टिकल्स नेक्स्ट वीकमध्ये स्टार्ट करू, तेव्हा प्रयत्न करा लॅपटॉप थ्रू कनेक्ट करायला. ठीक आहे. हा नाही म्हणजे मी म्हटलं मोबाईलवरतून पण करू शकता, असं प्रॉब्लेम नाही. फक्त मग ते तुम्हाला डोळे थोडेसे जास्त नाही का मोठे करून हे करावं, कारण ऑप्शन्स मोबाईलवरती खूप छोटे छोटे दिसतात ना आपल्याला. तरी मी त्यामध्ये काही एखादा ॲप असेल तर सांगेल तुम्हाला, कारण ॲप थ्रू काय होतं, ते बरोबर मोबाईलच्या डिस्प्लेला स्क्रीन फिट होते. म्हणजे ऑप्शन्स नाही का मोठे आणि क्लिकेबल दिसतात. पण तसं ब्राउझर थ्रू ओपन करायचं म्हटलं की ऑप्शन थोडेसे लहान दिसतात आपल्याला. ठीक आहे. बघू जेव्हा करायचं तेव्हा मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. सो मग आता आपण इथेच थांबूयात.
आजचं सेशन आणि उद्या सेम टाईमला कनेक्ट करूयात. आणि मी जसं सांगितलं, कालचं आणि आजचं दोन्ही सेशन मी YouTubeला अपलोड करतोय. थोड्या वेळात लिंक शेअर करतो. म्हणजे आपला एक ग्रुप बनवतो किंवा तुम्हाला पर्सनली पाठवतो. त्या लिंकवरतून तुम्ही रेकॉर्डेड सेशन्स हवे तेव्हा रेफर करू. ठीक आहे? चालेल. आता थांबूयात आपण इथे आणि उद्या 7:30 वाजता कनेक्ट करू. बाय बाय. बाय. गुड नाईट.